नमस्कार मंडळी, तुमचं स्वागत आहे म्हणजे यूट्यूब चॅनलमध्ये स्वादाची रसोई। आज आपण बनवणार आहोत गरमागरम असं वरण भात आणि बनवायला खूप सोपं आहे, चवीला खूप उत्कृष्ट लागतं आणि वरण भात हे महाराष्ट्रीयन लोकांचं प्रेम आहे। तर वरण भात कसा बनवायचा चला मी सांगते। मी तूर डाळ, मूग डाळ आणि मसूर डाळ छान मिक्स डाळी घेतलेल्या आहेत। ते 2-3 पाण्याने छान वॉश करून घ्यायचे। आता 1 वाटी तांदूळ घेतलेले आहे, 1 वाटी तांदूळ पण मी छान 2-3 पाण्याने वॉश करून घेणार आहे। तांदूळ पण छान 2-3 पाण्याने वॉश झालेला आहे आपला आणि डाळ पण मी 2-3 पाण्याने छान वॉश करून घेतलेली आहे। आता तांदळामध्ये 1 चमचाभर मीठ घालायचं चवीपुरतं आणि त्याच्यामध्ये गरजेनुसार किंवा तांदूळ शिजण्यासाठी जेवढं पाणी लागेल तेवढं पाणी ॲड करायचं। आता वॉश करून घेतलेल्या डाळीमध्ये पण आपल्याला पाणी ॲड करायचं। डाळ शिजण्यासाठी जेवढं पाणी लागेल तेवढं पाणी याच्यामध्ये ॲड करा आणि डाळ आणि भाताचा छान कुकर लावून घ्यायचं आहे आपल्याला आणि कुकरच्या 3 ते 4 शिट्ट्या आपल्याला करून घ्यायच्या। 4 शिट्ट्यामध्ये डाळ आणि भात व्यवस्थित शिजला जातो। भाताला तशा 2च शिट्ट्या लागतात, पण डाळ घातल्यामुळे आपण 4 शिट्ट्या काढून घेणार आहोत। तर छान मी आता कुकर लावते। कुकरच्या आता 3 ते 4 शिट्ट्या झालेल्या आहेत। आता मी कुकर खाली उतरून घेणार आहे आणि आता आपण पाहूया आपली डाळ आणि भात शिजला आहे का। तर मी आता कुकर ओपन करते, तर पाहू शकता एकदम छान पद्धतीने आपला डाळ आणि भात दोन्ही व्यवस्थित शिजलेला आहे। मी आता काढून घेते भांडी कुकरची। पाहू शकता डाळ पण किती सुंदर शिजली आहे आपली आणि भात पण खूप छान शिजलेला आहे। आता आपण वरणाला फोडणी देऊया। तर फोडणीसाठी मी एक कढई घेतलेली आहे। कढईमध्ये 1 चमचाभर तेल ॲड केलेलं आहे। तेल अगदी थोडंसं ॲड केलेलं आहे। तेल छान गरम होऊ द्यायचं। तेल गरम झालं की त्याच्यामध्ये मोहरी ॲड करायची। मोहरी छान तडतडली की जिरे ॲड करायचे। जिरे छान फुलले की त्याच्यामध्ये आपण ठेचून घेतलेलं लसूण ॲड करायचे। लसूण छान खरपूस परतून घ्यायचं आहे आपल्याला। लसूण छान परतून झाला की त्याच्यामध्ये कढीपत्ता ॲड करायचा आहे आणि हिरवी मिरची ॲड करायची कट करून घेतलेली। आणि आता कढीपत्ता आणि हिरवी मिरची छान परतून घ्यायचे। छान परतली की त्याच्यामध्ये कट करून घेतलेला 1 मीडियम साईजचा टोमॅटो ॲड करायचे। टोमॅटो पण छान आपल्याला परतून घ्यायचे। पाहू शकता टोमॅटो पण आपला छान परतला गेलेला आहे। आता त्याच्यामध्ये आपल्याला ॲड करायचे हळद आणि हळदीबरोबर पण छान मिक्स करून घ्यायचं टोमॅटो। आणि आता याच्यामध्ये आपण शिजवून घेतलेली डाळ ॲड करायचे। डाळ छान टोमॅटो बरोबर मिक्स करून घ्यायची आपण आणि नंतर त्याच्यामध्ये गरजेपुरतं पाणी ॲड करायचं आहे। आता आपण याच्यामध्ये गरजेपुरतं पाणी ॲड करू आणि तयार आहे आपलं वरण। आता ह्याच्यामध्ये चवीपुरतं मीठ ॲड करायचं आणि या वरणाला छान उकळी येऊ द्यायचे आणि भरपूर अशी कोथिंबीर ॲड करा ह्याच्यामध्ये। कोथिंबीरनं खूप छान फ्लेवर येतो वरणाला। आता वरणाला अशी दणकून 15 मिनटं उकळी काढून घ्यायचे आणि 15 मिनटात आपलं वरण खाण्यासाठी तयार होतं। खूप छान लागतं तूप भात वरण, तुम्ही एकदा नक्की ट्राय